देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतचे लॉन्गेस्ट सर्व्हिंग जे प्राईम मिनिस्टर आहेत 4398 दिवस ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांचा रेकॉर्ड हा जर मोदीजींनी मोडला आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर ते पंतप्रधान या पदावर आहेत तर ते बोलणं काय वावग आहे, त्यात चुकीचं काय आहे? तो रेकॉर्ड तुटला आहे, नवीन रेकॉर्ड कायम झाला आहे. आता महाराष्ट्रामध्ये समजा आत्तापर्यंत फक्त वसंतराव नाईक यांनी 5 वर्ष पूर्ण केले होते, बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यानंतर मी पूर्ण केले. आता कोणी जर म्हटलं की वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीसनी 5 वर्ष पूर्ण केले तर ही काही त्यांच्याशी तुलना थोडी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ठिकाणी आहेत, मोदीजी हे आपल्या ठिकाणी आहेत. आज माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे, ज्या गतीनं जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही जी आम्ही पूर्ण करू शकलो नाहीत, ती स्वप्न जर सातत्याने मोदीजी पूर्ण करत असतील तर त्यांची तारीफ केल्यावर किंवा त्यांना शुभेच्छा दिल्यावर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, कोणाला राग यायचं कारण नाही. अरे आज दिवस घालवायचा का आपल्याला? अंकुर एक शेवट अंकुरजी. मला असं वाटतं की तेलगुत बोलतो, तेलगुत. मला असं देतो, हिंदी भी देतो. मला असं वाटतं की आपल्याकडे अभिव्यक्तीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने दिलाय, पण त्याच वेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये अशा प्रकारची अपेक्षा देखील भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे. आणि ज्यावेळी सामाजिक मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांचं जे स्वातंत्र्य आहे, जे इतरांना डिग्निटीनी राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे. स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच. मी स्वतः स्टँडअप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो, मनोरंजनाचं साधन आहे. पण ते होत असताना मर्यादा काय आहेत या देखील आपण पाहिल्या पाहिजेत. समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा है. अभिव्यक्ति का स्वातंत्र्य भारत के संविधान ने सभी को दिया है, लेकिन उसके साथ साथ इसका दुरुपयोग न हो इस प्रकार की व्यवस्था भी उसी संविधान ने तैयार की है. जब कोई अभिव्यक्ति अमर्याद हो जाती है तो समाज के लोगों के डिग्निफाइड जीने का जो अधिकार है उस अधिकार पर वो आक्रमण करती है. और इस प्रकार का आक्रमण ये हमारे संविधान को मंजूर नहीं है. इसलिए मुझे ये लगता है कि स्टैंड अप कॉमेडी सभी को पसंद है, मैं स्वयं भी देखता हूँ, उससे मनोरंजन भी होता है. लेकिन मनोरंजन करते करते हम समाज की सीमाओं को और डिग्निटी की सीमाओं को अगर उसका उल्लंघन करेंगे तो ये सही नहीं होगा, ये लोगों के ऊपर अन्याय होगा. इसलिए सभी लोग कम से कम जो डिग्निटी के मिनिमम पैरामीटर्स है उसको ध्यान में रखते हुए स्टैंड अप कॉमेडी करे, ऐसा मुझे लगता है. सर एक शेवटचा सर सर एक शेवटचा प्रश्न तपपूर्ती निमित्त सर विचारायचा आहे. जिसकी लाठी उसकी भैंस, जिसका माइक उसका प्रश्न. सर तपपूर्ती निमित्त पत्रकार परिषदेमध्ये विचारतोय. गेल्या अरे माईक मिळून तुझा आवाज येत नाही मला.
सर गेल्या 75% राज्यांमध्ये तुम्ही सांगितलं की भाजप आणि एनडीए शासन